Hi friends, Namaskar. Welcome back to our journey to become the industry ready professional and to show our professional impact on the career growth. Till today, we have seen how to describe the things, how to request politely, how to question politely, how to speak clearly, correct? We have seen so far all these skills and we have landed today with a new skill saying no politely. आता सेशन सुरू करण्याच्या आधी लेट मी क्लिअर एव्हरीथिंग. सेईंग नो म्हणजे प्रत्येक नोला एक कारण असणं फार गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण प्रोफेशनल सेटिंगमध्ये जेव्हा बघतोय नो, सेईंग नो, तेव्हा इथं नो नंतर फुल स्टॉप नाहीये. इन पर्सनल लाईफ नो इज अ सेंटेन्स. नो इज अ कंप्लीट सेंटेन्स. नोला फुल स्टॉप असतो. नो हे छोटंसं शब्द नाहीये. इट इज नॉट अ वर्ड. It is a complete sentence in personal life. But when we change our mindset from personal life to professional life, it becomes a word and it has a comma after it. त्यात प्रत्येक नो नंतर you have to give one proper reason why you are saying no, followed by one or two अल्टरनेट्स. आपण मागच्या एका सेशनमध्ये सुद्धा बघितलेलं होतं की आपण जेव्हा म्हणतो द प्रॉब्लेम वॉज फिक्स्ड, याच्यामध्ये क्लॅरिटी काहीच मिळत नाहीये, बरोबर आहे. पण तेच जेव्हा आपण सांगतो की आय रिव्ह्यूड द एंटायर सिस्टम अँड समथिंग वॉज देअर इन दॅट एक्झाम्पल, the problem was with respect to XYZ, then we reconfigured the system. Correct? When I said this, everything is there. Not only the problem statement, but the reason as well as the solution. Maybe sometimes we implement the solution and then we communicate to our seniors, or many a times we need to get permission to implement the solutions. This is the similar situation. When you are saying no to anyone in your professional setting, you are creating a problem statement for the next person. कारण तो तुमच्याकडे एखादं काम घेऊन आलेला आहे समोरचा माणूस, याचा अर्थ असा आहे की त्यानं काहीतरी त्याचा प्लॅन बनवलेला आहे आणि तो त्या प्लॅनिंग थ्रू तुमच्याकडे आलेला आहे. की एखादा रिपोर्ट आहे, तो त्या रिपोर्टसाठी त्याने एक प्लॅन बनवलेला आहे. त्यानं कदाचित तुम्हाला असं सांगितलेलं असेल, त्या प्लॅनमध्ये घेतलेलं असेल 4 दिवसाआधी की आय एम वर्किंग ऑन दिस रिपोर्ट अँड आय विल गिव्ह इट टू यू इन कपल ऑफ डेज. आणि तो 4 दिवसांनी आला, 2 दिवसात सांगून 4 दिवसांनी आला, बरोबर. म्हणजे त्याचा काहीतरी प्लॅन ठरलेला असणार आहे. द ऍक्टिव्हिटी ऑफ प्रिपेअरिंग रिपोर्ट हॅज सम रोल फॉर यू टू प्ले. बट आता तुम्ही त्याला अचानक नाही म्हणून सांगताय, कारण तुमच्याकडे दुसरा वर्कलोड आलेला आहे. सिच्युएशन सिनारिओ बघून घ्या एकदा. तुमच्याकडे दुसरा वर्कलोड आला म्हणून तुम्ही आज त्याला नाही म्हणताय. म्हणजे काय झालं तिथं? आता तो माणूस प्रॉब्लेम मध्ये अडकला. एखाद्या नाटकामध्ये एखाद्या हिरोनं अचानक जर का सांगितलं की मला नाही काम करायला जमणार, तर तो पिक्चर पूर्ण होईल का? त्या ठिकाणी नवीन रिक्रूट करावं लागेल ना कोणाला तरी. त्याच पद्धतीने आता त्याच्या जो प्लॅन आहे त्याच्यामधनं तुम्ही अचानक बॅकअप मारलं, आता तो रोल तुमचा जो होता तो कोण प्ले करेल? कारण तुम्हाला ते काम दिल्यानंतर त्यानं स्वतःसाठी दुसरं काहीतरी पॅरलल काम ठेवलेलं आहे, बरोबर आहे. नाव इन सच सिच्युएशन यू मस्ट बी एबल टू गिव्ह सम अल्टरनेट. यू मस्ट बी इन पोझिशन टू गिव्ह सम अल्टरनेट. तुम्ही काहीतरी त्याला सोल्युशन दिलं पाहिजे. काही असू शकतं सोल्युशन. सर, माझा हे कलिग आहेत दुसरे, कदाचित त्यांच्याकडे आज काही अर्जंट काम नसावं,
जर तुम्ही त्यांना समजून सांगितलं की काय तुमचा नेमका रिपोर्ट कशाबद्दल आहे, तर ते तुम्हाला इनपुट देऊ शकतील. किंवा सर थोडंसं जर का तुमच्या टाईमलाईनमध्ये ॲडजस्टमेंट होत असेल, तर माझी ही 4 कामं उद्या संध्याकाळपर्यंत कंप्लीट होत आहेत, मी तुम्हाला हा रिपोर्ट परवा दिवशी दिला तर चालेल का? सोल्युशन देणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून म्हटलं मी सुरुवातीलाच की नो हे एक प्रॉब्लेम स्टेटमेंट झालं तुम्ही दिलेलं, त्या माणसासाठी ते प्रॉब्लेम स्टेटमेंट झालं. पण तुम्ही जर त्याला नोला प्रॉपर रिझन आणि एखादा अल्टरनेट सोल्युशन दिलं, तर हे प्रॉब्लेम स्टेटमेंट इमिडिएटली रेक्टिफाय होतं. इट बिल्ड्स इन्स्टंट ट्रस्ट, इट बिल्ड्स इन्स्टंट रिस्पेक्ट फॉर यू. कारण समोरच्या व्यक्तीला इतकं नक्की त्याच्या डोक्यामध्ये फिक्स होतं की या माणसाकडे आपण कधीही गेलो, जर हा माणूस येस म्हटला तर वेल अँड गुड, आणि जर हा नाही म्हटला तर नाही म्हटल्यानंतर सुद्धा हा आपल्याला हेल्प करतो, काहीतरी अल्टरनेट सोल्युशन हा व्यक्ती आपल्याला देतो. म्हणून आपल्याविषयी त्या माणसाच्या मनामध्ये एक ट्रस्ट किंवा एक रिस्पेक्ट जन्माला येतो. म्हणून नेहमी आपण नो म्हणताना पोलाइटलीच म्हणायचं आहे. कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही बघू शकता 3 गोष्टी असतात. 3 गोष्टी म्हणजे काय आहे, तर पहिली आहे पॅसिव्ह, म्हणजे फक्त हो म्हणायचं आणि कामाचा आपला लोड वाढवत बसायचं. फाईल्स अशा नुसत्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाले तरी 11वी आणि फाईल घेतोच आहे, मीच सगळं काम करणार म्हणतोय, होत तर एक पण फाईल पूर्ण नाही. बरोबर. दुसरं आहे ॲग्रेसिव्हली नो म्हणणं. मला पॉसिबल नाही, आय एम कम्प्लिटली बिझी, इट इज नॉट पॉसिबल फॉर मी, डोंट एव्हर कम टू मी फॉर नेक्स्ट कपल ऑफ डेज. हे काय झालं, ॲग्रेसिव्हली नो झालं. आणि तिसरं जे आपण आज शिकणार आहोत, पोलाइटली नो. बरोबर. ओके, लेट अस स्टार्ट द जर्नी टू सी how to decline gracefully and communicate your availability without guilt, conflict or compromise. Let us start. In today's session, we will see the 3 topmost sections. First one is setting boundaries on excessive work. Second one is declining unethical requests, and third one is stating availability clearly. आता आपण जे एक्झाम्पल बघितलं आता, त्या एक्झाम्पल मध्ये ह्या सगळ्या गोष्टी बसतात का? परफेक्टली बसतात. मी नाही म्हणून सांगितलं नो, त्याच्यानंतर मी काय सांगितलं, माझ्याकडं 4 कामं ऑलरेडी आहेत, मी माझी बाउंड्री सेट करून ठेवली, मला आता सध्या जी कामं आहेत ही कामं पहिल्यांदा कंप्लीट करणं महत्वाचं आहे. माझं स्वतःचा वर्कलोड मला असेस करता आला पाहिजे पहिल्यांदा. उगाच 4 फाईल्स आहेत, 5वी पण फाईल घेऊन ठेवतो आणि सगळ्यांनाच सांगतो उद्या देतो आणि उद्या मारतो सुट्टी, असं चालेल का? काय नाही हो, काल लई रात्री डोकं दुखायला लागलं, 4 फाईली होत्या, त्यात आणि 2 फाईल आल्या, आता कुणाला नाही म्हणायची पंचायत, होय म्हणायची पंचायत. घेतलं सगळ्यांचं काम, तर ते खरं करूपर्यंत वाजले रात्री 9, आणि मग when I reached home डोकं खूप दुखायला लागलं. त्याच्यामुळे मला दुसऱ्या दिवशी येताच आलं नाही ऑफिसमध्ये. काय झालं यातनं ना, त्या 4 फाईल कंप्लीट झाल्या आणि नवीन 2 मिळालेल्या फाईल कंप्लीट झाल्या. मग आपली बाउंड्री, आपला वर्कलोड आपल्याला असेस करता आला पाहिजे. मला माहिती पाहिजे की ऑफिस आवर्स किती वाजता संपतात, तर 6 वाजता. बर, 6 नंतर मी 1-1.5 तास जरी एक्स्ट्रा बसलो तरी यातल्या 4 किमान 2 फाईल मी आज कंप्लीट करू शकतो का? तर हो. म्हणजे उद्याचा माझा वर्कलोड काय असणार आहे, फक्त 2 फाईल असणार आहेत. मग मी या सरांचं आज काम घेऊन परवा दिवशीच्या डेटवरती कम्युनिकेट करू शकतो का की परवा दिवशी मी तुम्हाला तुमचा रिपोर्ट देईन म्हणून? हे असेच आपल्याला करता आलं पाहिजे. सेटिंग बाउंड्रीज ऑन एक्सेसिव्ह वर्क. आता त्याच्यानंतर डिक्लाइनिंग अनएथिकल रिक्वेस्ट. आता हे आपण एक्झाम्पलमध्ये कव्हर नव्हतं केलं, बरोबर. त्याच्या आपण स्पेशल एक्झाम्पल बघू. स्टेटिंग अवेलेबिलिटी क्लिअरली, आपण ह्या एक्झाम्पलमध्ये हे कव्हर केलं होतं. काय?
2 दिवसात तरी काय मला जमणार नाही, परवा दिवशी तुम्हाला मी तुमचा रिपोर्ट देतो. नाही अर्जंट असेल तर हे माझे कलिग आहेत, त्यांच्याकडून तुम्ही हे काम करून घेऊ शकता. त्यांना फक्त समजून सांगा तुमचा काय सिनेरिओ आहे तो, अँड ही विल बी इन पोझिशन टू हेल्प यू. बरोबर. म्हणजे आपण पहिला आणि तिसरा पार्ट जो काय आहे तो आपल्या एक्झाम्पलमध्ये कव्हर केलेला आहे. जो दुसरा आहे डिक्लाइनिंग एथिकल रिक्वेस्ट, याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये चर्चा करू. आता महत्वाचं काय आहे, वाय असर्टिव्हनेस चेंजेस एव्हरीथिंग. असर्टिव्हनेस जर आपण फॉलो केला तर आपल्याला काय फायदा. आता मला माहिती आहे माझे स्किल्स काय काय आहेत ते, बरोबर आहे. मग आता माझे स्किल्स काय काय आहेत ते माहिती आहेत, म्हणून आज मी एका एका ॲक्टिव्हिटीवर काम करायला सुरुवात केलेलं आहे. उद्या मला एखादं अजून काम आलं आणि ते सुद्धा मी करू शकतो, अशा पद्धतीचं काम आलं असेल. हे काम कंप्लीट व्हायच्या आधी मी दुसरं काम घ्यायचं आहे का, हा विषय आपण नेहमी तपासला पाहिजे. आपल्या बाउंड्रीज आपल्याला सेट करता आल्या पाहिजेत. बाउंड्रीज म्हणजे काय असतं, तर एक कंपाऊंड वॉल असतं, बरोबर ना. बऱ्याच जणांच्या घराला असेल सुद्धा कंपाऊंड वॉल. कंपाऊंड वॉल आपण का बांधतो, तर एक्सेसिव्ह ज्या काही गोष्टी आहेत आपल्या सिक्युरिटी, बरोबर ना, एक्सेसिव्ह बाहेरनं काही नाही आलं पाहिजे. या एरियामध्ये राहायचा अधिकार फक्त आमचा आहे, या एरियात दुसरं कोणी यायला नाही पाहिजे, म्हणून आपण ती कंपाऊंडची बाउंड्री बांधलेली आहे की नाही. त्याच प्रकारे आपल्या वर्कलोडमध्ये, आपल्या ब्रेनमध्ये आपण एक वर्कलोड सेटअप केलेला आहे आणि तो वर्कलोड आपल्याला कम्प्लिटली फॉलो करायचा आहे. त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यात वर्कलोड द्यायचा नाहीये. म्हणून नेहमी म्हणतो मी बाउंड्री सेट करायची. हा थोडं जाऊ शिस्तात घेऊ आपण काम, पण काम परफेक्ट राईट फर्स्ट टाइम कंप्लीट करायचं आहे. 4 आणि 2 6 फाईल घेतल्या, पटापट सगळ्या आजच्या आज बघितल्या आणि देऊन टाकल्या. आजच काम कंप्लीट केलं सगळ्यांचं. त्या 6 फाईल्स उद्या परत आपल्याच टेबलवर येणार आहेत, कारण त्याच्यामध्ये आपण प्रॉपर रिव्ह्यू केला नव्हता. म्हणून आज प्रत्येक इंडस्ट्री राईट फर्स्ट टाइम या टर्मिनॉलॉजीकडे वळत आहे. राईट फर्स्ट टाइम म्हणजे काय, थोडासा वेळ घ्या आत्ताच, पण आउटपुट जे देणार आहात ते आउटपुट राईट फर्स्ट टाइम असलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम्स नसले पाहिजेत, इश्यूज नसले पाहिजेत. मग हे कधी शक्य आहे, जर ते काम जो माणूस करणार आहे त्याला हे माहिती असेल की माझ्या प्रायोरिटीज काय आहेत, त्याला हे माहिती असेल की आता अर्जंट काय आहे, त्याला हे माहिती असेल की आता इम्पॉर्टंट काय आहे, तर आणि तरच तो त्या कामावरती फोकस करू शकणार आहे. जर मिळेल त्या कामाला हो म्हणत राहिला तर तो एकाही कामावर फोकस करणार नाहीये आणि सगळी कामं निम्मी कंप्लीट होणार आहेत. राईट फर्स्ट टाइमचा तर दूर पर्यंत काहीही संबंध नसणार आहे. म्हणून ओव्हर कमिटेड आणि रिसेंटफुल अल्टिमेटली लेस इफेक्टिव्ह, जे आपण आपल्या स्लाइडमध्ये लिहिलेलं आहे, बरोबर आहे. आपण ओव्हर कमिटेड झालो की काय होतं, रिसेंटफुल होतो, आणि अल्टिमेटली काय होतो, लेस इफेक्टिव्ह. कारण 4च्या ऐवजी 6 फाईल्स घेतल्या, पण त्या 6च्या 6 फाईल्स कंप्लीट केल्या म्हणून दिल्या, पण त्या झाल्या का खरंच कंप्लीट, त्याच्यामध्ये पुन्हा करेक्शन्स येऊन पुन्हा त्या दुसऱ्या दिवशी आपल्याच टेबलवर आल्या. आणि त्या दिवशी ज्या येणार होत्या, उद्या ज्या फाईल येणार होत्या माझ्या टेबलवर, त्या 4 सोबत ह्या 6 सुद्धा आल्या पुन्हा रिटर्न. म्हणजे टोटल आज माझा वर्कलोड काय झाला, 4 असायला हवा होता, 10 झाला, बरोबर आहे. म्हणून जर मी कालच जर का मी काय केलं असतं, 4 फाईल्स आहेत, 2 सुद्धा मला मिळालेले आहेत की बाबा हा ठीक आहे तुम्ही परवा दिवशी द्या म्हणून दिले आहेत त्यांनी आपल्याला, बरोबर. म्हणजे टोटल 6 फाईल्स आपल्याला मिळाले आहेत काम करायला. त्या 6 मधल्या मी जर 3 फाईलवरती कम्प्लीट फोकस करून 3 फाईल क्लोज केल्या असत्या, तर माझा उद्याचा वर्कलोड काय राहिला असता, नवीन 4 फाईल्स प्लस कालच्या 3 7, बरोबर आहे. 3 फाईल्स क्लोज झाल्या त्या, कारण राईट फर्स्ट टाइम अप्रोच आपण फॉलो केला होता. अशा पद्धतीनं आपल्याला प्रायोरिटी ठरवता आली पाहिजे, इम्पॉर्टन्स ठरवता आला पाहिजे, अर्जन्सी ठरवता आली पाहिजे.
आणि हे ठरवलं की आपली एक बाउंड्री तयार होते आणि त्या बाउंड्रीमध्ये आपण परफेक्टली काम करू शकतो. Research consistently shows that assertive professionals are perceived more competent, more trustworthy, and more leadership ready than those who are either passive or aggressive. मग असं आपण बघितलं ना, जर आपण एखाद्याला एकदम पोलाइटली नो म्हणून सांगितलं किंवा एखादा त्याला ऑप्शन दिला आणि त्यातून त्याला काय दिसलं, आपली कमिटमेंट दिसली त्याला, ओव्हर कमिटमेंट नाही, कमिटमेंट दिसली त्याला आपली, आपला इफेक्टिव्हनेस दिसला, आपली एफिशियन्सी दिसली, आणि याचा फायदा काय झाला, कंपनीत आज सगळेजण माझ्यावरती विश्वास ठेवतात. आय एम ट्रस्टवर्दी पर्सन इन द कंपनी राईट नाव. बरोबर ना? सगळेजण मला रिस्पेक्ट करतात कारण माहिती आहे या माणसाकडे गेलं, जर या माणसाला वेळ नसेल तर हा माणूस सोल्युशन तर नक्कीच देईल की आता काय केलं पाहिजे. म्हणून असर्टिव्हनेस इज अ की. एव्हरीवन मस्ट लर्न. ओके, लेट अस सी द 3 पिलार्स ऑफ असर्टिव्ह कम्युनिकेशन. पहिला आहे क्लॅरिटी. आता क्लॅरिटी हा जो विषय आहे तो आपल्या प्रत्येक सेशनमध्ये आयदर पिलारमध्ये तरी येतो किंवा की टेकअवेजमध्ये तरी येतो, 100% येतोच. कारण क्लॅरिटी ही अशी कॉन्सेप्ट आहे की जी जर एखादी गोष्ट जर का क्लिअर नसेल, 100% क्लिअर नसेल, तर ती गोष्ट कधीच कंप्लीट होऊ शकत नाही. आता ह्या केसमध्ये मी जर माझी पोझिशन स्पेसिफिकली आणि डायरेक्टली नाही सांगितली की सर माझ्याकडे आता 4 फाईल्स ह्या आहेत आणि या 4ही फाईल्स मला अर्जंट उद्यापर्यंत द्यायच्या आहेत, आय कॅनॉट टच एनी अदर वर्क, हे जर मी पोलाइटली नाही सांगू शकलो डायरेक्टली आणि मी वेग त्यांना दिलं की नाही आता मला शक्यच नाहीये, मला वेळ आता अजिबात वेळ नाहीये मला आणि बघू नंतर ते, असं जर का मी सांगितलं तर काय होईल, काय होईल? रिस्पेक्ट मिळेल काय? त्याच्याकडे कधी पण गेलं ना तर तो माणूस मला असंच म्हणतो, बघू नंतर निवांत, आता जरा काम आहे मला, नंतर बघू. पण हे सांगण्यापेक्षा जर मी क्लिअरली सांगितलं की सर माझ्याकडे या 4 फाईल्स अर्जंट आहेत, आय हॅव टू कम्प्लीट दिस 4 फाईल्स बाय टुमॉरो एंड ऑफ द डे, इज इट पॉसिबल फॉर यू टू वेट फॉर मी टिल डे आफ्टर टुमॉरो? Otherwise, we can do one thing. We can delegate this task to one of my colleagues. Just you need to give 10 to 15 minutes briefing on the project to him. He will do that activity for you. He will check your report and he will give it back to you with his timelines. त्याच्या timelines सुद्धा आपण नाही commit करत आहोत. His timelines. But I'm not sure if he is busy or not. Let us check. Clarity. एक तर तुम्ही 2 दिवस थांबू शकता किंवा आपण माझ्या कलिगला विचारू शकतो, तो फ्री असेल तर तो करून देईल. ही जर क्लॅरिटी नसेल तर काय होतं, वेग स्टेटमेंट्स आपण द्यायचे नाहीयेत. आजपासून आपण कुठल्याही गोष्टीवर कमिट करताना बोलताना वेग स्टेटमेंट्स देणार नाही आहोत. ओके. दुसरा पिलार आहे रिस्पेक्ट. असर्टिव्हनेस ऑनर्स बोथ पार्टीज. नाही मला नाही शक्य, इट इज नॉट पॉसिबल, या डोंट डिस्टर्ब मी, आय एम कम्प्लिटली स्टक, प्लीज डोंट डिस्टर्ब मी राईट नाव, लिव्ह मी अलोन नाव, लेट मी फिनिश दिस टास्क फर्स्ट. असं जर का सांगितलं, समोरच्या माणसाचं ऐकूनच नाही घेतलं, समोरच्या माणसाला काही ऑप्शनच नाही दिले, चालेल का? तो तुम्हाला रिस्पेक्ट करेल का? तुम्ही त्याला डिसऑनर केलं, तो तुम्हाला ऑनर करेल का? नाही करणार आहे. म्हणून असर्टिव्हनेस मध्ये आपण जे मगाशी बघितलं, जशा पद्धतीने मी स्क्रिप्ट केलं होतं बोलणं, त्या स्क्रिप्टमुळे काय झालं, रिस्पेक्ट गिव्ह अँड टेक झालं. बरोबर? आपण त्याची नीड डिसमिस नाही करत आहोत, आपण त्याला काय करत आहोत,
स्वतःची बाजू समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि प्लस आपण त्याला त्याच्या प्रॉब्लेमसाठी सोल्युशन सुद्धा द्यायचा प्रयत्न करत आहोत. हा बाबा, मला आता नाहीच जमणार आहे 2 दिवस तुमच्या रिपोर्टवर काम करायला, पण मी आता एक अर्धा तास तुमच्या सोबत राहून तुमच्या या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायला मी मदत करू शकतो, कारण तुमच्या रिपोर्टवरती मी सध्या काम नाही करू शकणार आहे, पण एक अर्धा तास मी काढून बाजूला माझे कलिग कोणी रिकामे आहेत का, किंवा कोणाकडे काही वर्कलोड नसेल जास्त आता अर्जंटवाला, तर मी तुम्हाला ते करून देऊ शकतो. हे करता आलं पाहिजे. आणि हे केलं की आपल्याबद्दल समोरच्याच्या मनामध्ये रिस्पेक्ट येतो. त्याचप्रमाणे आपण रिस्पेक्ट दिलं, आपण आपल्याकडून सुद्धा एखाद्या माणसाला रिस्पेक्ट दिला जातो, रिस्पेक्टफुली वागणूक दिली जाते. म्हणून प्रत्येक सेशनमध्ये बऱ्यापैकी एकदा एक सेंटेन्स येतच आहे, ट्रीट अदर्स द वे यू वॉन्टेड टू बी ट्रीटेड. तिसरं आहे कन्सिस्टन्सी. आता कन्सिस्टन्सी काय आहे? फार मजेशीर एक्झाम्पल आहे याच्यामध्ये. आता सर, माझ्याकडे 4 फाईल्स आहेत, दुसरे एक जण आले, ते म्हणाले माझ्या या 2 फाईल्स बघताय का? नाही म्हणून सांगितलं मी. बरोबर आहे. त्यांना दुसरा कोलिग माझा भेटवून दिला, ते त्यांचं काम चालू झालं. आणि दुसरे एक सर आले, त्यांचं आणि माझं रिलेशन खूप छान आहे, पर्सनल लेवलला पण आमचे रिलेशन छान आहेत. त्यांनी मला 3 फाईल आणून दिल्या आणि आता मी काय म्हणतोय, द्या ना सर, देतो करून. पर तो पहिलावाला मॅनेजर होता, दुसरा माणूस आला होता ना, तो शेजारच्याच केबिन मध्ये बसून बघतोय तो 3 फाईली घेताना. आलं का लक्षात काय झाला इथं विषय? ते आपली रेप्युटेशन खराब झाली, कारण त्या माणसानं बघितलं माझ्या 2 फाईल नाही केल्या, पण त्या सरांच्या मात्र 3 फाईल घेतल्या लगेच करायला. म्हणजे 4 फाईल ज्या अर्जंट आहे म्हणून सांगत होता हा माणूस, हा खोटं बोलत होता. हा माणूस रिलायबल नाही. या माणसावर आपण डिपेंड राहू शकत नाही, कारण हा खोटं बोलतो. म्हणून नेहमी आपल्या बाउंड्रीज आपण सेट केल्यात ना, हल्ल्या नाही पाहिजेत. कुणीही येऊन सांगू दे. हा, आता जर ज्यांनी 4 फाईल दिल्यात त्यांनीच येऊन सांगितलं त्या 4ही फाईल बाजूला ठेव आणि ह्या 2 फाईलवर काम करा, ती इट्स ओके. तिथं आपलं क्लिअर कम्युनिकेशन झालेलं आहे ना की ह्या 4 फाईल आता करायच्याच नाहीयेत. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला प्रायोरिटायझेशन करता आलं पाहिजे. आणि हे प्रायोरिटीची जी काही बाउंड्री आहे ही नेहमी कन्सिस्टंटली सेमच ठेवायची आपल्याला, कारण ही जर का बदलली गेली तर नक्कीच आपली रेप्युटेशन आणि आपली रिलायबिलिटी पूर्णपणे एलिमिनेट होणार आहे. आपल्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही, आपल्याला कुणीही रिस्पेक्ट देणार नाही, कारण आपण खोटं बोललो. भले त्या 4 फाईल सुद्धा महत्वाच्या असतील, अर्जंट असतील, पण आता सांगून उपयोग नाहीये. त्या 4 फाईल अर्जंट आहेत, मग तू अजून 3 का घेतल्यास? माझ्या 2ला नाही म्हणला, त्यांच्या 3 का घेतल्यास मग? आणि त्यांच्या 3 तू आजच्या आज देणार म्हणतोयस. मग आता इथे एक्सप्लेन काही करू शकणार नाही होत, आपण पोझिशन मध्येच नाही होत आपण एक्सप्लेन करण्याच्या. आय होप आय एम मेकिंग अ क्लिअर पॉइंट हिअर. दिस इज असर्टिव्हनेस स्पेक्ट्रम. आपण मगाशी बघितले 3 प्रकारचे रिस्पॉन्स, बरोबर. पहिला आहे पॅसिव्ह. पॅसिव्ह रिस्पॉन्स दिला, येस म्हटलं की आत्ताच्या सिच्युएशनला जो काही कॉन्फ्लिक्ट होणार होता, म्हणजे समोरच्या माणसासोबत नो म्हटल्यानंतरचा तो कॉन्फ्लिक्ट काय झाला? कम्प्लिटली अवॉइड झाला. अवॉइड झाला म्हणतोय, एलिमिनेट नव्हे. कारण आपण आपल्याकडे 4 फाईल ऑलरेडी आहेत, त्यांच्या 2 आपण फक्त हो म्हणून घेतल्यात की देतो तुमच्या टाइमलाईन मध्ये करून तुम्हाला फाईल रिव्ह्यू म्हणून, आणि त्या 100% होणार नाहीयेत. ना पहिलं काम कंप्लीट होणार आहे, ना दुसरं काम कंप्लीट होणार आहे. म्हणून आपण म्हटलं इथं अवॉइड्स कॉन्फ्लिक्ट, एलिमिनेट्स म्हटलेलं नाही. ते ह्या सिच्युएशनला इट इज अवॉइडेड, बट ऍट द एंड ऑफ द डे देर विल बी अ कॉन्फ्लिक्ट. अरे सकाळीच का सांगितलं नाहीस मला? तुला काम वेळ नव्हता तर मी दुसऱ्या कोणाकडून तरी घेतल्यास त्या फाईल रिव्ह्यू करून.
झाला कॉन्फ्लिक्ट? 100% कॉन्फ्लिक्ट होतात, म्हणजे होतात. जे फक्त हो हो म्हणत असतात ना, त्यांच्याकडे 100% कॉन्फ्लिक्ट होतात. आत्ताची त्यांना वेळ असं वाटतं की नाही यार ठीक आहे, आता आपल्याला वेळ गेली ना, बाद झालं, नंतर बघू आपण परत आल्यानंतर. त्याने नंतर खूप त्रास होतो याचा, नंतर खूप भांडणं पण व्हायचे चान्सेस असतात. ओके, म्हणून नेहमी पॅसिव्ह कधीच राहायचं नाहीये. सगळ्या गोष्टींना येस अजिबात म्हणायचं नाहीये. ओके, दुसरं आहे, आपण दुसरं नाही, आधी तिसरं बघूयात, अग्रेसिव्ह. ह्याच्यामध्ये काय होतंय? डॉमिनेट्स डिसमिसेस अदर्स. म्हणजे समोरच्या माणसावर आपण इतकं डॉमिनेट करतो आणि त्याचं ऐकूनच घेत नाही, त्याची आयडिया पूर्णपणे आपण डिसमिस करून टाकतो. आणि त्याच्यामुळं काय होतं? कॉन्फ्लिक्ट तयार होतात. बरोबर आहे, त्या क्षणाला सुद्धा होणार आहे. आणि इथून पुढे नेहमी जेव्हा जेव्हा वी विल एन्काउंटर विथ दॅट पर्सन फॉर एनी ऍक्टिव्हिटी इन फ्युचर, देर विल बी अ कॉन्फ्लिक्ट 110%. आणि रिलेशनशिप जे काय आहेत ते कम्प्लिटली डॅमेज झालेले असणार आहेत. बरोबर आहे ना? आणि तिसरा पार्ट जो आपल्याला शिकायचा आहे, आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे, तो आहे असर्टिव्ह कम्युनिकेशन. असर्टिव्ह म्हणजे काय? क्लिअर, रिस्पेक्टफुल. क्लिअर सांगायचं आहे, पण असं नाही की एकदम फटकळपणे सांगायचं आहे, रिस्पेक्टला सांगायचं. आणि रिस्पेक्ट सांगितल्यानंतर आपल्या ज्या काही बाउंड्रीज सेट केल्या आहेत त्या जर का आपण सांगितल्या, तर काय झालं? विश्वास मिळाला आपल्याला, आपण त्या माणसाचा विश्वास मिळवला, रिस्पेक्ट मिळवला. बरोबर? म्हणून नेहमी आपल्याला असर्टिव्ह कम्युनिकेशन मध्येच राहायचं आहे. आपण मागच्या डायरेक्ट इनडायरेक्ट क्वेश्चनच्या याच्यामध्ये पण बघितलं होतं की आपण इनडायरेक्ट क्वेश्चनच नेहमी विचारायचे, डायरेक्ट क्वेश्चन कधीच विचारायचे नाहीये. ओके, की इनसाइट्स असर्टिव्हनेस इज नॉट अ पर्सनल ट्रेट, इट इज अ लर्नेबल कम्युनिकेशन स्किल. एव्हरी इंटरॅक्शन इज ए चान्स टू प्रॅक्टिस. प्रत्येक क्षणाला आपण ही गोष्ट शिकू शकतो. आणि प्रत्येकाच्या आयुष्याचं नाही, लास्ट 1 वीकचं तुम्हाला ऑब्झर्व करायला सांगितलेलं आहे, तर तुम्ही एक आठवड्याचं जरी ऑब्झर्व केलं तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपण किती जणांना फक्त हो म्हणून गेलोय, किंवा किती जणांना आपण असं अग्रेसिव्हली नो म्हणून गेलोय. आणि जर त्याच सिच्युएशन मध्ये आपण पॉझिटिव्हली असर्टिव्हली नो म्हटलो असतो, तर ती सिच्युएशन कशी झाली असती, त्या माणसासोबतचे आपले रिलेशन्स कसे झाले असते, आज आपण त्या माणसासोबत डोळे मिळवून बोलू शकत नाही आहोत. बरोबर आहे ना? मग आपल्याला हे असर्टिव्ह कम्युनिकेशन स्किल शिकून घ्यायचं आहे आणि आजपासून ते इम्प्लिमेंट करायचं आहे. एक रिअल वर्ल्ड एक्झाम्पल आहे. आपण नेहमी जे क्रिएट करतो एक सिनॅरिओ, त्या सिनॅरिओमध्ये when a colleague asks you bend the rules. आता आपण मगाशी व्हॉट वी विल कव्हर मध्ये दुसरा जो पॉइंट होता, अनएथिकल रिक्वेस्ट, त्याच्यावरती बोलणार आहोत. अनएथिकल रिक्वेस्ट म्हणजे बऱ्याचदा आपल्या कुठल्याही तुम्ही क्षेत्रात जा, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जा, इवन इन पर्सनल लाईफ, देर आर रूल्स. बरोबर? घरी जरी आपण असलो तरी घरी सुद्धा काही रूल्स आहेत, कंपनीमध्ये सुद्धा रूल्स आहेत. कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जा, एव्हरी इंडस्ट्री हॅज स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. इट्स पॉलिसीज आर डिफाइंड अँड मेनी अ टाइम्स वी नीड टू बेंड द रूल्स. आय एम सेइंग वी नीड टू बेंड द रूल्स. आणि when we bend the rules, it gives short-term satisfaction of completion of the work. What I'm saying? Short-term satisfaction of completion of the work. If you follow the rules, there will be a little effort, little extra effort needs to be put there, but the task will be completed as full and final. There will be no further extension or revision for that task.
Let us see one example here. A senior colleague asked me to backdate a compliance document to meet a deadline. I knew it was wrong, but saying no felt impossible. Saying no felt impossible. आता सिनियर कलीग काय सांगतायत, त्यांच्या जो काही कम्प्लायन्सचा आहे डॉक्युमेंट त्याच्यामध्ये ते म्हणतात की बॅक डेटेड कम्प्लिशन कर त्या डॉक्युमेंटचं. जर तू आजच्या डेटला ते कंप्लीट केलंस तर माझी डेडलाईन मिस होऊन जाईल. 2 दिवसापूर्वी त्याची डेडलाईन होती, पण ते का त्या दिवशी कंप्लीट नव्हतं झालं डॉक्युमेंट, ते आज तू कंप्लीट केलंस आजच्या डेटला तर माझी डेडलाईन मिस होईल. म्हणून तू मला परवा दिवशीच्या डेटला म्हणजे डे बिफोर येस्टरडे ची डेट वापरून तू मला ते कंप्लायन्स डॉक्युमेंट कंप्लीट करून दे. आता सिनियर कलिग सांगतायत म्हटल्यावर ऑब्विसली सेइंग नो फेल्ट इम्पॉसिबल. मग या ठिकाणी या मुलानं काय केलं, आय यूज द फ्रेमवर्क, आय अंडरस्टँड द अर्जन्सी बट आय एम नॉट comfortable doing that. Here is what I can do instead. I offered a legitimate alternative. He respected it and I kept my integrity. काय केलं इथं मी, सही बॅकडेट सही केली असती काही बिघडत नव्हतं, बरोबर ना, काहीही प्रॉब्लेम आला नसता. पण आज केली आहे ना एक सही बॅकडेटेड, उद्या 10 कराव्या लागणार. मग माझी जी काही इंटिग्रिटी आहे, माझे जे काही एथिक्स आहेत, आपण बघितले मागच्या सेशन मध्ये प्रोफेशनल एथिक्स, मग हे एथिक्स जे काही आहेत आपले, ते एथिक्स सगळे कचऱ्याच्या डब्यात जाणार आहेत. आज आपण एकाला हेल्प करायला जाऊ की हा ठीक आहे बाबा, त्यांची डेडलाईन मिस व्हायला नको, त्याचा रिपोर्ट खराब होईल, त्या एका डेडलाईन मिस झाल्यामुळं त्यांचा सगळा पूर्ण 3 महिन्याचा जो काही रिपोर्ट आहे तो खराब होणार आहे, बरोबर ना. म्हणून मी काय करणार, त्यांची हेल्प करायला जाणार, तर ह्या अशा हेल्प मला रोज कराव्या लागणार. मग आणि मग माझ्या एथिकल ज्या काही व्हॅल्यूज आहेत, माझी जी काही इंटिग्रिटी आहे ती पूर्णपणे ब्रीच होऊन जाणार आहे. म्हणून मग यानं काय केलं, या मुलानं, मला अर्जन्सी समजते तुमच्या या टास्कची, बट आय एम नॉट कम्फर्टेबल विथ दिस. आपण अशा पद्धतीने न करण्याऐवजी आपण 1-2 ऑप्शन दिले, त्यांना अल्टरनेटिव्ह दिले आणि पोलाइटली सांगितल्यामुळं काय झालं, त्या सिनियरनी सुद्धा रिस्पेक्ट केलं, ह्याचं जे काही म्हणणं आहे त्याला रिस्पेक्ट दिला आणि ऍक्सेप्ट केलं की लेट अस नॉट डू इट बॅकडेट. आता काही चूकच झालेली नाहीये, तर प्रॉब्लेमच नाहीयेत काही. नेहमी आपल्याकडे एक लहान असल्यापासून आपण गोष्ट शिकलो असतो बघा, की एक खोटं बोललं की ते लपवायला दुसरं, दुसऱ्याला तिसरं, तिसऱ्याला चौथं, चौथ्याला 5वं. चुकून जरी बोलता बोलता लंच टाइम मध्ये माझ्याकडून गेलं, किंवा माझ्याकडून नाही, त्या सिनियर कलिगकडनं जरी गेलं लंच टाइम मध्ये बोलताना, नाही मी आज नितीनकडे गेलो होतो, तो एक रिपोर्ट होता माझा आणि चांगला मुलगा आहे राव, केलं त्यानं बॅकडेट माझं काम, आणि ही गोष्ट बॅकडेट केलेल्याची जर चुकून मॅनेजमेंटला कळली तर त्याच्यापेक्षा तो काय जाऊन सांगेल लंच टायमात, नाही छान मुलगा आहे, त्याला मी सांगितलं बॅकडेट कर म्हणून, पण त्यानं मला असा असा ऑप्शन दिला आणि आय फील इट इज गुड अँड दॅट्स वाय आय अलाउड हिज सजेशन. काय झालं, मॅनेजमेंटमध्ये काय गेला फीडबॅक तुमच्याबद्दल, की हा चुकीची कामं करत नाही, बरोबर ना. म्हणून ॲक्नॉलेज द प्रेशर, स्टेट युअर बाउंड्री, ऑफर अन अल्टरनेटिव्ह, हे नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नाव इट्स आवर फेवरेट सेक्शन, युअर 5-minute assertiveness drill. Identify one pending yes. Think of one request from a colleague, client, or classmate that you agreed to
Reluctantly write it down. Draft the response using this formula. I appreciate your thinking of me, but I won't be able to. Specific reason, whatever it is. What can I do is, and alternative. Write your version in your words. Don't exactly copy this. Okay. Send it today. Don't overthink. Overthinking आपण बघितलेलं आहे मागं, बरोबर आहे. Don't overthink it. Send the message before end of the day. Action beats perfection every time. And see what is the feedback from the colleague or client or the classmate. Okay. Your practice assignments before next session. First, boundary audit. List 3 areas where you regularly overcommit. For each, write one sentence that clearly states your limit. Task 2, script practice. Practice saying your boundary sentences or out loud in front of a mirror or record yourself. Notice your tone and adjust until it sounds calm and confident. Third task is email boundary. Send one email this week that clearly states your availability. For example, I am available between 9 a.m. to 5 p.m. on weekdays. This is also setting a boundary only, right? 5 p.m. ऑफिसचं निघायचं टायमिंग आहे आणि 5 वाजता जर का एखादा रिपोर्ट आपल्या डेस्कवर आणून ठेवला तर चालेल का? एखादा रिपोर्ट मला सकाळी 9 वाजताच मिळालेला आहे आणि तो कंप्लीट झालेला नाहीये तर मी संध्याकाळी 7 का रात्री 10 पर्यंत थांबणं सुद्धा एथिकल आहे. पण जो रिपोर्टच मला संध्याकाळी 5 वाजता मिळाला आहे निघायच्या टायमामध्ये, तो मी लगेच 5:30-6 वाजेपर्यंत कसा देणार? पॉसिबल नाहीये ना, बरोबर ना. मग आपल्याला ही सुद्धा बाउंड्री आपली सेट करायची आहे. आणि फोर्थ टास्क आहे ऑब्झर्व अँड रिफ्लेक्ट. मगाशी मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. नोट वन पर्सन इन युअर एन्व्हायरमेंट हू कम्युनिकेट्स असर्टिव्हली. व्हॉट स्पेसिफिक वर्ड्स ऑर फ्रेजेस डू दे यूज? राईट डाऊन 2 ऑब्झर्वेशन्स. असे पर्सन्स मिळणं फार अवघड आहे. माझ्या मते हा टास्क 4 करण्यासाठी तुम्हाला 2 महिने जातील पुढचे. पण असे असर्टिव्ह लोक मिळणं फार अवघड आहे आजच्या काळामध्ये. Okay. And task 5, one real no. Before next session, say no to one request politely and clearly. Document what happened and how you felt afterward. आणि हे सगळे एक्सपिरियन्स आपल्याला शेअर करायचे आहेत व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपवरती. ओके. What all 3 key takeaways to carry forward from today's session? First, boundaries are professional. सेटिंग लिमिट इज नॉट रूड. म्हणजे मी 9 ते 5 फक्त काम करतो हे रूड नाहीये. 5 नंतर मी 10 वाजेपर्यंत सुद्धा काम करू शकतो, पण त्याची तशी अर्जन्सी किंवा त्याची तसं प्रायोरिटी असली पाहिजे, बरोबर ना. एखादं काम मी उद्या केलं तरी चालणार असेल तर त्या कामासाठी मी आजचा 5 ते 10चा वेळ काय वाया घालवायचा आहे? हे आपल्याला प्रायोरिटाईज करता आलं पाहिजे. हे आपल्याला बाउंड्री सेट करता आली पाहिजे. लँग्वेज शेप्स परसेप्शन. The words you choose, calm, specific, and direct, determine whether your no is received as confident or confrontational. जे भांडणात असं नो म्हटलंय का कॉन्फिडेंटली नो म्हटलंय हे आपल्या भाषेवरनं आणि आपल्या टाईप ऑफ वर्ड्स वरून कळतं. आणि थर्ड आहे कन्सिस्टन्सी बिल्ड्स ट्रस्ट. एव्हरी टाइम यू अपहोल्ड अ बाउंड्री रिस्पेक्टफुली you reinforce your credibility. Assertiveness compounds over time into a powerful professional reputation. जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं अमेरिकेच्या राष्ट्रपतींचं. ते 8 वाजता जेवायचा डिनरचं टाइम ठरलं होतं तर 8:05 साठी तो थांबले नाहीत. 8 वाजता त्यांनी डिनर सुरू केला होता. त्यांची बाउंड्री सेट आहे. मी 8 वाजता जेवायला बसतो. 8:05 पर्यंत सुद्धा ते थांबले नाहीत. काय झालं? Assertiveness compounds over time into powerful professional reputation. Reflection prompt for today. Before you close today, ask yourself, where did I say yes today when I wanted to say no? Write the answer. That awareness is your starting point. सेशनच्या सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे की आठवड्याभरामध्ये, आता इथं आजचं सांगितलंय, पण आठवड्याभरामध्ये जिथं जिथं मला नाही म्हणायचं होतं तिथं मी आयदर हो म्हटलोय किंवा मी असं रूडली नाही म्हटलोय.
तर त्या सिच्युएशन्स मला परत रिक्रिएट कशा करता येतील विथ असर्टिव्ह कम्युनिकेशन, याचा विचार आपल्याला करायचा आहे. ओके, विथ दॅट सेइंग, कीप बिल्डिंग युअर व्हॉइस. कारण असर्टिव्हनेस म्हणजे आज शिकलो आज बोललो असं नाही आहे. ही आपली जी काही कम्युनिकेशनची जर्नी चालू आहे, ही या जर्नीमधले हे एक एक गावं आहेत, ही एक एक. मग ह्या गावांमध्ये आपल्याला राहून त्या गावातनं आपल्याला नॉलेज घेऊन ते घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. ते घेतलं नॉलेज आणि तिथंच ठेवलं असं नाही करायचंय आपल्याला. आपली जी डिसिप्लिन आणि डिसिप्लिनची गाडी चालू आहे सध्या, जिच्यामध्ये आपण कन्सिस्टन्सीचं पेट्रोल टाकलेलं आहे, त्या गाडीमध्ये आपल्याला हे प्रत्येक स्किल सांभाळून ठेवायचं आहे. आणि जर हे सांभाळून ठेवलं आणि हे जिथं गरज असेल तिथं इम्प्लिमेंट केलं तरच आपली जर्नी प्रोग्रेसकडे जाणार आहे. अदरवाईज अधोगती निश्चित आहे. बरोबर? चला मग, कीप प्रॅक्टिसिंग, कीप स्टडिंग, कीप लीडिंग and keep speaking. Thank you so much.